भावांनो, असा एक किस्सा झाला की एका मुलाला किडनॅप केलं मित्रांनो, आणि तो धावत माझ्याकडे आला. बघा भावांनो, किती छोटा मुलगा आहे आणि माझ्याकडे पळत आला. मला म्हटलं काका वाचवा मला, मला किडनॅप केलंय आणि मी पळून आलो तिथून. त्याला म्हटलं घरचा नंबर दे, त्यांनी दिला वडिलाचा नंबर. ते म्हणजे मुळशीला आहे. ते खूप घाबरलेले होते मित्रांनो. भोसरीत हा भोसरीतून काहीतरी उचललं होतं कुणी काही हा म्हणा मला ते. हा. हा सोडलं ते पळून आला. हा आता ते कोण आले काय आले समजा आता काय आहे ते तिकडलं. हा पोलीस चौक केलं की कळलं. त्यामुळे मला पटकन जग त्यांनी फोन केला. मी तशी ओरडत होतो. लगेच 2 मिनिटं लागले. त्याने गाडी नंबर बघायला पाहिजे होता. ते करतील कंप्लीट वगैरे करून करतील आता सगळं. चालेल चालेल. चला, ओके, धन्यवाद. हो मित्रांनो, त्या मुलाच्या वडिलांनी त्याच्या मित्राला फोन केला आणि तो मित्र त्यांचा न्यायला आला त्याला. त्या मुलाच्या वडिलाचा नंतर कॉल आला की मी मुळशीला असतो पार कंपनीत आणि तो खूप लांब आहे. तर तो मुलगा म्हणत होता की मी बाहेर दुकानाला चाललो होतो, मला दोघं तिघं आले 4 व्हीलर मध्ये आणि त्यांनी मला विचारलं की हा ऍड्रेस कुठला आहे. तर रोडनी कोणीच नव्हतं बहुतेक. तर ते सांगता सांगता त्यांनी गाडीत ओढलं त्याला आणि त्याला इथपर्यंत घेऊन आले जाधववाडीपर्यंत मित्रांनो. तर तो सिग्नलला गाडी थांबल्यामुळं त्यांची नजर चुकून मित्रांनो गाडीतून पळून आला. तो पळून आला. मी ब्रिज खाली उभा होतो, जेवायला बसणार होतो मित्रांनो. तेवढ्यात हात धुत होतो, तेवढ्यात तो पळत पळत आला. म्हणला काका काका असं असं झालंय. म्हणलं बस गाडीत बस, टेन्शन नको, मी आहे. त्याच्या वडिलाचा नंबर घेतला, त्यांना कॉल केला, त्यांना बोललो आणि ते म्हटले माझ्या मित्राला पाठव. त्यांनी मित्राला पाठवलं, त्याला बसून दिलं गाडीत मित्रांनो. आणि अशी मदत करत चला मित्रांनो. एखादं जर संकट काळात एखाद्या गाडीवर पडला असेल किंवा काही असे प्रॉब्लेम जर तुमच्या डोळ्यासमोर होत असेल तर फक्त बघत बसू नका मित्रांनो, त्याला मदत करत चला. आणि परत त्यांच्या वडिलाचा फोन आला मित्रांनो. काय बोललेत तुम्हीच ऐका. हा काय नाही, काय अडचण नाही. त्याला म्हणलं घरी सांग, नाही तर मी घरी सोडतो त्याला आणून. तुम्ही दादावाडीतच असता का? मी नाही, इथं मुशीला राहतो मी. भोशीत. हा बर बर. भोशीत कुठं? मुशीत आपल्या टोल नाक्यापाशी असतो. नाक्यापट्टी. बर बर, भेटू मग आपण. हा, मी भेटेल तुम्हाला. हा, बरं बरं, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. थँक्यू मनापासून. हो हो ठीक आहे ठीक आहे.